हिवाळ्याच्या दिवसामध्ये आवर्जून तयार केले जाणारे डिंकाचे लाडू लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच फायदेशीर आहेत. स्त्रियांच्या अनेक समस्या, अशक्तपणा, केसगळती, त्वचेसाठी, सांधेदुखी, कंबरदुखी, रक्ताची कमी, अशक्तपणा अशा अनेक व्याधींवर गुणकारी असे हे डिंकाचे लाडू आज आपण इथे तयार करणार आहोत. इथे मी सुरुवातीला कढईमध्ये तूप घातलेलं आहे. तूप पूर्णपणे वितळवून छान गरम झालं की त्यामध्ये मी 100 ग्रॅम एवढा डिंक घेतलेला आहे. तो छान थोडा थोडा घेऊन आपल्याला डिंक कच्चा अजिबात राहणार नाही म्हणून थोडा थोडा तळायचा आहे. मंद आचेवरती छान फुलू द्यायचा आहे. असं करून आपल्याला 2-3 बॅचमध्ये मी इथे 100 ग्रॅम एवढा डिंक तळून घेतलेला आहे. डिंक तळून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये थोडं तूप शिल्लक आहे. त्यातच इथे मी वाळल्या नारळाचा किस करून घेतलेला आहे आणि तो यामध्ये मंद आचेवरती छान आपल्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. गॅसच्या लो फ्लेमवरती आपल्याला कंटिन्यू असं फिरवत राहायचं आहे. गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता ते परातीमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे. त्याच कढईमध्ये 1 चमचा एवढं तूप घातलेलं आहे. मी इथे 200 ग्रॅम एवढं जे खारीक पावडर घेतलेलं आहे. हे रेडीमेड खारीक पावडर आहे. हे मंद आचेवर छान सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खारीक पावडर भाजून झाल्यानंतर यामध्ये मी इथे 2 चमचे एवढी खसखस घेतलेली आहे. ही पण छान आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायची आहे. खसखस पटकन भाजून होते, ही आता आपल्याला काढून घ्यायची आहे. यामध्ये परत 1 चमचा एवढं तूप घातलेलं आहे. यामध्ये गोडंबी घातलेली आहे. गोडंबी म्हणजे बिब्याच्या बियातील आतील भाग आहे. यामुळे आपल्या शरीरातील रक्तभिसरण व्यवस्थित होतं. याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते म्हणून गोडंबीचा वापर या डिंकाच्या लाडूमध्ये आवर्जून करावा. आता यानंतर मी इथे 100 ग्रॅम एवढे बदाम घेतलेले आहेत. 100 ग्रॅम एवढा काजू घेतलेला आहे. 50 ग्रॅम एवढे पिस्ता घेतलेले आहे आणि 50 ग्रॅम एवढा किशमिश घेतलेला आहे. 10 ते 12 अंजीर बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत. 50 ग्रॅम एवढे मगजबी घेतलेले आहेत. हे पण यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि थोडे तुपामध्ये हे मंद आचेवरती छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे. गॅसच्या मंद फ्लेमवरती आपल्याला एक क्रिस्पीनेस येईपर्यंत हे छान भाजून घ्यायचं आहे. मी इथे 6 ते 7 मिनटं कंटिन्युअसली असं फिरवून छान इथे भाजून घेत आहे. आता हे भाजून झालेले आहे. आपल्याला पसरट परातीमध्ये हे सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे. त्याच कढईमध्ये मी इथे 1 चमचा एवढं तूप घातलेलं आहे. त्यामध्ये इथे 300-350 ग्रॅम आपल्या गोडाच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त गूळ घेऊ शकता. थोडं इथे पाणी घातलेलं आहे 2 छोट्या चमच्याने आणि हा पूर्ण गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे. मंद आचेवरती मधून मधून हलवून गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे. आता जे साहित्य आपण भाजून घेतलेलं होतं सर्व ड्रायफ्रूट्स इथे मिक्सरच्या पॉटमध्ये त्याची अशी जाडसर भरड करून घ्यायची आहे. सर्व साहित्य मी इथे जाडसर बारीक करून घेतलेलं आहे. तळलेला डिंकसुद्धा मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊन बारीक करून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य एकत्र घ्यायचं आहे. इथे मी वेलची पूड टाकत आहे अर्धा चमचा आणि एक छोटं जायफळ इथे किसून टाकून घ्यायचं आहे. यानंतर सर्व जिन्नस एकत्र छान मिक्स करून घ्यायचा आहे. तोपर्यंत इथे पूर्णपणे गूळ वितळलेला आहे. हा छान मिक्स करून घ्यायचा आहे. गूळ इथे आपल्याला फक्त वितळवून घ्यायचा आहे. गुळाचे असे खडे न टाकता तुम्ही गूळ किसूनसुद्धा टाकू शकता म्हणजे तो पटकन वितळतो. गुळाचा इथे पाक न करता फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे म्हणजे लाडू छान वळला जातो आणि लाडू छान खायला पण सॉफ्ट तयार होतो. वितळलेला गूळ परातीमध्ये ओतून घ्यायचा आहे. हा गरम असल्यामुळे आपल्याला चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचा आहे आणि कोमट कोमट असताना हाताला थोडं तूप लावून आपल्याला अशा प्रकारे लाडू तयार करून घ्यायचे आहे. पटापट लाडू वळल्या जातात. बघा छान असे गोल आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण इथे मोठ्या लिंबाच्या आकारा एवढाले लाडू तयार करणार आहोत. अशा प्रकारे मी इथे सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत. या पद्धतीने लाडू तयार केले. मिश्रण अजिबात कोरडे पडले नाही. शेवटचा लाडूसुद्धा छान गोल गरगरीत झाला. या पद्धतीने जर तुम्ही हे लाडू केले तर अजिबात बिघडणार नाही आणि खायलासुद्धा एकदम टेस्टी असे तयार होतात. स्त्रियांच्या समस्या किंवा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी हे लाडू अतिशय उपयुक्त आहे. लाडूची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.